नमस्कार. बघा आपण वांगी नंबर 1 या ठिकाणी आलेलो आहे, करमाळा तालुका, करमाळा जिल्हा सोलापूर. तर आपले एक शेतकरी आहेत सचिन पाटील म्हणून, यांना त्यांच्या केळीच्या पिकासाठी आपल्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टचा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तर त्यांच्या अगोदर ओळख करू आणि त्यांना काय फरक पडला आहे व त्यांनी आपली कुठली प्रोडक्ट वापरलेत हे त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सचिन भानदास पाटील. बरं सर, तुम्ही आता ह्यासाठी कुठली प्रोडक्ट वापरले आपले? आता तुमचं बोहस्त्र वापरलं बेसळमध्ये. ग्रो मॅजिक ही आपलं ड्रिपवर सोडलं होतं, ओलिपॅक सोडलं ड्रिपवर सोडलं आणि एम आय प्राऊड पण तुम्हाला बुरशीनाशक ते पण आपण दिलतं. तर आता बघा, तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे 3 एकर बाग होती, बरोबर का नाही? की बाबा आम्ही ह्यांना सांगितलं की तुमच्याकडे 3 एकर बाग आहे, फक्त आमचं प्रोडक्ट हे फक्त 1 एकराला वापरा. आणि त्या एक क्षेत्रात आणि ह्या क्षेत्रात काय फरक होतोय हे बघण्यासाठी त्यांना फक्त आपण 1 एकरासाठी आपलं प्रोडक्ट दिलेलं आहे. तर बघा बुंदा ह्याचा बघा कसं जबरदस्त आलेला आहे. बघा, चला पुढं सर. जबरदस्त असा रिझल्ट त्यांना झालेला आहे. व याची जी सर तुम्ही हे केलेलं आहे बेसळ, हे किती तारखेला केलेले? बेसळ केली आम्ही 1 तारखेला. 1 तारखेलाच केले, 1 ऑगस्टला. म्हणजे आता 1 महिना होऊन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक ड्रिचिंग केलेलं आहे तुम्ही, बरोबर का? म्हणजे एवढ्याच ह्याच्यात तुम्हाला एवढा फरक दिसतोय, बरोबर ना? आणि ह्याच्या शेजारी तुमची दुसरी पण बाग आहे. बरं चला, तो बागत आणि ह्या बागत काय फरक आहे तो पण बघू आपण. चला बघा, आता हे बागत आलेलं आहे आपण. तुम्हाला आता ह्या बागत आणि त्या बागत काय फरक वाटतोय? नाही फरक आहे. म्हणजे साधारणतः ती बाग आपली 1 फुटाने खड्ड्यात आहे, बरोबर आहे का नाही? आणि ही बाग 1 फुटाने वरती, तरी पण बाग आपली ती बाग ह्या लेवलला आलेली म्हणजे. आणि बुडा का बुंदा पण बघा सर, म्हणजे म्हणावं असा त्या बागासारखा नाही बुंदा. दाखवू शकताय सगळं. आणि हाईट पण बघा, हाईट मध्ये पण भरपूर फरक आहे. म्हणजे आपल्या प्रोडक्ट, आता हे प्रोडक्ट तुम्हाला कोणी दिले? भोंग सरांनी दिले तुम्हाला. म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत का नाही? त्यांनी प्रोडक्ट तुम्हाला दिल्याबद्दल बरोबर आहे का नाही? अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हे प्रोडक्ट वापरा म्हणून. बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रोडक्ट मी आपला भरपूर फायदा होतो. आता काय वाटतं तुम्हाला की येणाऱ्या काळात तुमचं उत्पन्न जास्त निघेल का नाही? 100%, बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? समाधानी. धन्यवाद.